जरा एकदा सगळ्यांच्या जरा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे, जोरात टाळ्या. आणि कोमल ताईंना विनंती करतो, ताई कार्यक्रमाची सुरुवात करा लगेच. हॅलो 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 हॅलो. या ठिकाणी पुणे आणि पुणे परिसराच्या पंचक्रोशीमधून कार्यक्रमाला उपस्थित हजर राहिलेले बंधू आणि भगिनी, सर्व तरुण मंडळी आणि माझी कलावंत मंडळी, या ठिकाणी कार्यक्रमाचा जयंतीचा कार्यक्रम आहे. आपण भले मोठे कलावंत बघितलेले आहेत या व्यासपीठावर. त्यातून काय गेली आणि काय आता आहे ते या ठिकाणी ज्या कार्यक्रमामध्ये आपण नेहमी आपल्या नजरेसमोर असते ती जोडगोळी साजन आणि विशाल यांनी महाराष्ट्र पिंजून काढला मित्रांनो. अनेक तऱ्हेचे अनेक परीचे गीत गायन करून त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचं मन आपल्याशी करून घेतलं. तसेच त्यांच्या सानिध्यात नेहमी राहणारे महाराष्ट्राची महागायिका, जिने गाण्याला नाचवलं. माणसं गाण्याच्या तालावर नाचत असतात, पर जिने गाण्याला नाचवलं तिचं नाव आहे महाराष्ट्राची महागायिका कोमल करण पाटोळे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्याबद्दल. धन्यवाद. आणि म्हणून आपल्या समोर सादर करतो एक त्याने वंदन गीताला सुरुवात करायची आहे. हॅलो 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 याच ठिकाणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त हा खूप असा उत्तम सोहळा या ठिकाणी चालू आहे. ज्यांनी या सर्व कलावंताला या ठिकाणी मान सन्मान दिला. कलावंताची जयंती आहे, शाहिराची जयंती आहे. शाहिराच्या जयंतीला शाहिराचा कार्यक्रम असला पाहिजे. ज्यांनी मार्गदर्शन केलं, ज्यांनी एवढा सोहळा भरवला, त्यांचं नाव आहे अध्यक्ष नितीन घोलप साहेब, सचिव बाबासाहेब रसाळ, मार्गदर्शक भाऊसाहेब आटघळे, अरुण झोपदंड, नाना कसबे, सूत्रसंचालन भानुदास साळवे साहेब आणि सर्व कार्यकर्ते पिंपरी चिंचवड. धन्यवाद. मी जास्त वेळ घेणार नाही, कारण मला एकाच गाण्याचा चान्स दिला आहे कार्यकर्त्यांनी. म्हणून सुरुवात वंदन गीताने या ठिकाणी करत आहे. म्हणा एकदा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा तो वालू मातेला तो वालू मातेला भाऊरावाला. मंडळी, प्रथमदा आम्ही दोघं भरपूर स्टेजवर असतो, पण या स्टेजवरती ते स्वतः गाणं ऐकायला उभे आहेत म्हणून माझं भाग्य थोर आहे. साजनदासाठी जोरदार टाळ्या, विशालदासाठी जोरदार टाळ्या. पहिले वंदन माझे वंदन, पहिले वंदन माझे वंदन, पहिले वंदन त्या अण्णा भाऊला, माझे वंदन त्या अण्णा भाऊला, पहिले वंदन त्या अण्णा भाऊला, माझे वंदन त्या अण्णा भाऊला. वालू मातेला
वंदन पहिले वंदन त्या अण्णा भाऊला माझे वंदन त्या अण्णा भाऊला पहिले वंदन त्या अण्णा भाऊला माझे वंदन त्या अण्णा भाऊला पहिले वंदन त्या अण्णा भाऊला माझे वंदन त्या अण्णा भाऊला पहिले वंदन त्या अण्णा भाऊला माझे वंदन त्या अण्णा भाऊला साहित्य रत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे म्हणतात शेष चमत्कार ही पृथ्वी नाही शेष चमत्कार ही पृथ्वी नाही शेष चमत्कार ही पृथ्वी नाही दीनदलिताच्या हाती तरली हाय दीनदलिताच्या हाती तरली हाय दीनदलिताच्या हाती तरली हाय शेषाच्या मस्तकी ही पृथ्वी नाही कष्टकऱ्याच्या श्रमिकांच्या हाती थरली हाय म्हणून संदेश हा दिला संदेश हा दिला अण्णांनी जनाला संदेश हा दिला अण्णांनी जनाला ओ ताई पहिले वंदन माझे वंदन पहिले वंदन त्या अण्णा भाऊला माझे वंदन त्या अण्णा भाऊला पहिले वंदन त्या अण्णा भाऊला माझे वंदन त्या अण्णा भाऊला पहिले वंदन त्या अण्णा भाऊला माझे वंदन त्या अण्णा भाऊला पहिले वंदन त्या अण्णा भाऊला माझे वंदन त्या अण्णा भाऊला समोर माझ्या बसली आहे आपल्याला जर एखाद्याला जर पंढरपूरवरून एखाद्या मोठ्या व्यक्तीने जर बोलवलं काय काय करू काय काय नाही कसं जाऊ हे कळत नाही पण अण्णा भाऊने स्वतः पंतप्रधानाला झोपडपट्टीमध्ये यायला मजबूर केलं होतं असं अण्णा भाऊ होतं म्हणून म्हणायचं आहे कौतुक केलं होतं परदेशात कौतुक केलं होतं परदेशात इथं तिथं कुठंच नाही कौतुक केलं होतं परदेशात कीर्ती तयाची आहे इतिहासात कीर्ती तयाची आहे इतिहासात कीर्ती तयाची आहे इतिहासात कौतुक केलं होतं परदेशात कौतुक केलं होतं परदेशात कीर्ती तयाची आहे इतिहासात कीर्ती तयाची आहे इतिहासात कीर्ती तयाची आहे इतिहासात अशा प्राणवंताला
दिसतोय आज पूर्ण दलित माझा दिसतोय आज पूर्ण दलित माझा दिसतोय आज एकजुटीने असावा समाज एकजुटीने असावा समाज एकजुटीने असावा समाज पूर्ण दलित माझा दिसतोय आज एकजुटीने असावा समाज एकजुटीने असावा समाज एकजुटीने असावा समाज नंदा म्हणे भीमाला नंदा म्हणे भीमाला आणि गुरु लहुजीला नंदा म्हणे भीमाला आणि गुरु लहुजीला नंदा म्हणे भीमाला गुरु लहुजीला